सर करू. नमस्कार. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा फुले व्याख्यानमाला 2023 या कार्यक्रमात मी सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले आदरणीय आबासाहेब प्राध्यापक LG सोनवणे तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू सर, आदरणीय डॉक्टर ST इंगळे सर, या कार्यक्रमाचे व्याख्यानमालेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर RR आयरे सर, राष्ट्रीय सेवा योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचालक आदरणीय डॉक्टर सचिन आंद्रे सर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर आणि यूट्यूबवर जॉईन असणारे सर्व ऑनलाईन रसिक श्रोते, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि महात्मा फुले व्याख्यानमाला 2023 या व्याख्यानमालेच्या प्रास्ताविकेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक आदरणीय डॉक्टर सचिनजी नांद्रे सर यांना पाचारण करतो. डॉक्टर सचिन नांद्रे सर. नमस्कार सर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील महाविद्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा फुले व्याख्यानमाला या व्याख्यानमालाचे प्रमुख वक्ते गुरुवर्य आदरणीय आबासाहेब LG सोनवणे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे गुरुवर्य दादासाहेब राजेंद्र आयरे सर, या व्याख्यानमालाचे आयोजन समिती सदस्य डॉक्टर DH चव्हाण सर, सर्व समितीमधील सदस्य. ही व्याख्यानमाला आपल्या विद्यापीठाच्या 1992 पासनं 16 व्याख्यानमाला आयोजित केल्या जात असतात. ह्या व्याख्यानमाला खास करून विद्यापीठाचं जनसंपर्क विभागा थ्रू घेण्यात येत असतात आणि हे जनसंपर्क विभागाने यावेळेस एखादं महाविद्यालय घेत असेल तर त्यांच्याकडे सोपवावं अशी जबाबदारी दिली असता, तर हे साक्री येथील सिगो पाटील महाविद्यालयाला ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 1992 पासनं महात्मा फुले व्याख्यानमाला ह्या आयोजित केल्या जात आहे. आणि महात्मा फुले स्मारक समिती मुंबई यांनी विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून ही व्याख्यानमाला घेतली जात असते व सामाजिक विषयावर महाराष्ट्रातील विचारवंतांच्या व्याख्यानासाठी प्राचारण केले जाते व महात्मा फुले यांचे विचार आजच्या तरुण पिढी समोर पोहोचवण्याचा प्रयत्न या व्याख्यानमालातर्फे केला जात असतो. आणि ह्या वर्षाचा जो विषय आहे शिकायचं कशासाठी, तर या संदर्भात आदरणीय प्राध्यापक आबासाहेब LG सोनवणे आपल्याला एक उत्कृष्ट पद्धतीचं व्याख्यान देणार आहेत. त्याआधी महात्मा फुले यांचं थोडं जीवन परिचय जर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, व फुले यांचं सरनेम जे होतं ते फुले नव्हतं, तर ते त्या काळात त्यांचं नाव जे होतं तर सातारा जिल्ह्यातील कटगुण येथील ते रहिवासी होते. 11 एप्रिल 1827 साली त्यांचा जन्म झाला. ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव होतं, तर आईचं नाव चिमणबाई होतं. शेवटच्या पेशवा काळात महात्मा ज्योतिराव फुले यांचे वडील त्या काळात पुण्याजवळील पुरंदर येथे स्थायिक झाले आणि तिथं ते फुलं देण्याचं काम करत असत आणि त्यामुळे त्यांचं नाव फुले ठेवण्यात आलं. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक सुधारणा करत असताना शैक्षणिक सुधारणा केली. आणि त्यांची जी एक कविता आहे, म्हणजे जे त्यांनी म्हटलेलं आहे, विद्येविना गती गेली, मतीविना नीती गेली आणि नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तीविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. याच्यावरनं आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले यांची विचाराची
लेव्हल आपल्याला कळत असते आणि एक उच्च त्या काळातील इंग्रज काळातील आपल्या महिलांसाठी एक शाळा सुरू करणं एक धाडसाचा निर्णय त्यांनी घेतला आणि आपल्या अर्धांगिनीला शाळा सुरू करून तेथील महिलांसाठी एक उत्कृष्ट पद्धतीची शाळा चालवली. त्या काळात जो त्रास होत होता त्या त्रासाचा कुठलाही विचार न करता पुढे एक समाज सेवा समाजासाठी केलेले विचार त्याची आदान प्रदान केली त्याची जाणीव आजच्या तरुण पिढीला व्हावी या निमित्तानं महात्मा फुले स्मारक समिती मुंबई यांच्या वतीने ही व्याख्यानमाला विद्यापीठाला घेण्यास सांगितलेले आहे आणि ते महात्मा फुलेंचे विचार आजच्या तरुण पिढी समोर असावेत आणि तरुण पिढीने त्याचं आचरण करावं या निमित्तानं ही व्याख्यानमाला घेण्यात येत आहे. लांबलेला प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चव्हाण सर. धन्यवाद अण्णासाहेब. महात्मा फुले व्याख्यानमाला 2023 या व्याख्यानमालेसाठी आपल्यात उपस्थित आहेत प्रमुख व्याख्याते आदरणीय आबासाहेब LG सोनवणे सर. LG आबांना संपूर्ण पंचकृषी असेल तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आबा या नावानेच ओळखलं जातं, परंतु त्यांचं परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. आबासाहेब उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्षपदी त्यांनी आपल्या कार्याचा एक विशेष असा ठसा उमटवलेला आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रीय सेवा योजना आणि LG आबा असं एक अतूट त्यांच्या कार्यात तो संगम दिसून येतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनेक उपक्रमांमध्ये आबांनी दिलेले योगदान अजूनही सर्वांना ज्ञात आहे आणि त्या कार्यामुळे आबांचा नावलौकिक संपूर्ण उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्रात झालेला आहे. त्याचबरोबर आबांनी अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांना त्यांच्या कार्याला जोडून घेतलेलं आहे. अजूनही आबा त्या सर्व संस्थांशी कार्यरत आहेत. सध्या छत्रपती शिवाजी वाचनालय साक्री येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आबांनी अनेक विषयांवर प्रबोधनपर व्याख्यान दिलेले आहेत. याच अनुषंगाने आजच्या महात्मा फुले व्याख्यानमाला 2023 साठी शिकायचं कशासाठी या विषयावर आबासाहेब आपल्याला उद्बोधित करणार आहेत. तरी त्यांचं व्याख्यान हाच त्यांचा खरा परिचय आहे. त्यामुळे मी सर्वांच्या वतीने आदरणीय आबासाहेब यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करीत आहेत. आदरणीय आबासाहेब. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्या विकास मंडळाचं सीताराम गोविंद पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा फुले व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेंद्र आहिरे श्रीगो पाटील महाविद्यालय साक्री, प्रमुख अतिथी डॉक्टर सचिन नांद्रे संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, संयोजक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, संयोजन समितीचे सदस्य डॉक्टर अनंत पाटील उपप्राचार्य, प्राध्यापक विश्वास भांबरे साक्री विभागाचे राष्ट्रीय समन्वयक, प्राध्यापक हसीन तळवी क्रीडा संचालक, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप राठोड राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक सुरेंद्र मगर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, डॉक्टर ज्योती वाकोडे महिला कार्यक्रम अधिकारी आणि ऑनलाईन उपस्थित असलेले पण खास करून आमचे प्रेरणास्रोत असलेले श्रोते हो, नमस्कार. मित्रांनो, तमाम शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, पददलितांच्या, बहुजनांच्या पायामध्ये असलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून त्यांना मानवाचे नैसर्गिक अधिकार निश्चंकपणे उपभोगायला समर्थ बनविणे हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं जीवन ध्येय होतं. शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या पशुपातळीवर जगण्याच्या कारणांचा त्यांनी शोध घेतला. पुरोहितशाही, सावकारशाही, नोकरशाही या तिघांनी नागविलेल्या बहुजनांच्या दुस्थितीचे कारण अविद्येत आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी म्हटले आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अविद्येने अनर्थ होतो हे जाणून
महात्मा फुले यांनी प्रथमतः मुलींसाठी आणि नंतर वंचितांसाठी शाळा काढून बहुजनांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून देण्यासाठी दलितोद्धाराची शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही त्रिसूत्री दिली. त्यातही शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिलं. यानंतर या महामानवांच्या पदचिन्हाचा मागोवा घेत अनेक समाज धुरीणांनी शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांच्या गाव पाड्यापर्यंत नेली. मित्रहो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली मुलींची पहिली शाळा पुण्याच्या भिडेवाड्यात काढली. या घटनेला आज 175 वर्ष झाली. एवढ्या वर्षात ज्ञानगंगा घरोघरी पोहोचली. शिकेल तो टिकेल हा मंत्र सर्वदूर पोहोचला. अशा या टप्प्यावर विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात सभोवतालचं भीषण वास्तव जेव्हा बघतो तेव्हा मन विषण्ण होतं. युक्रेन, रशिया, हमास, इस्रायल यांच्या युद्धात चाललेला भीषण नरसंहार, उच्चपदस्थांच्या लाचखोरीच्या बातम्या, सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या कोटीच्या कोटी उड्डाणे, पदव्यांचे भेंडोळे घेऊन फिरणारे बेकारांचे तांडे, समाज माध्यमातून दोन समाजात, दोन धर्मात कलह निर्माण करणाऱ्या विश्ववल्लीची पेरणी, स्त्रियांच्या अत्याचारावरील घटनेत झालेली वाढ, थोड्याशा अपयशानंतरही स्वतःचे जीवन संपवणारे शिक्षित मंडळी आणि केवळ स्वतःच्याच कोशामध्ये आत्ममग्न असलेली, केवळ स्वतःचा विचार करणारी आत्मकेंद्रित पिढी, हे सर्व पाहिल्यानंतर कवयित्री बहिणाबाई आठवतात. मानसा मानसा कधी होशील माणूस, मानसा मानसा कधी होशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. आणि मग प्रश्न पडतो, शिकायचं कशासाठी? आपण काय शिकतो? शिक्षणाची उद्दिष्ट कोणती? यावर अनेक विचारवंतांनी, तत्वज्ञानांनी विचारमंथन केलं आहे. स्वामी विवेकानंदांजी शिक्षणाची जी प्रमुख उद्दिष्ट सांगितली आहे त्याविषयी तुमच्याशी संवाद करायला मला निश्चित आवडेल. आणि ही उद्दिष्टे तुमच्या भावी आयुष्यासाठी पथदर्शक ठरतील असा मला विश्वास वाटतो. शिक्षणाने आपला उत्तम नोकरी मिळू शकेल, पण त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाला जीवनाला सामोरं जाता आलं पाहिजे, जीवनातील वास्तवाला सामोरं जाता आलं पाहिजे आणि समाजाला समजून घेता आलं पाहिजे. शिक्षण प्राप्त करणं म्हणजे परीक्षेत चांगले गुण मिळवणं किंवा प्रमाणपत्र मिळवणं नव्हे. जीवन ही एक परीक्षाच आहे, पण इथे अभ्यासक्रम अनोळखी आणि प्रश्नपत्रिका तयार नसतात. तसेच या प्रश्नांची आदर्श उत्तरपत्रिकाही तयार नसते. अनेक दिशाहून अनेक प्रश्न येतात. त्यावेळी पळून जायचं नसतं. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन ही दोन शस्त्रे आहेत, पण त्यासाठी आयुष्यभर आत्मविश्वासाने जगता आलं पाहिजे. म्हणून शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट आहे आत्मविश्वास जागृती. शिक्षणाने माणसाचा आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे. आत्मविश्वास जागृत झाला की विजिगीषू वृत्ती निर्माण होते. यासाठी कोणतंही काम त्याला दिले की तो येस आय कॅन डू इट, आय कांट डू इट असं तो म्हणत नाही. पळून जाण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असत नाही. कुठल्याही समस्येचा सामना करण्याची शक्ती त्याच्यामध्ये येते. सार्वभौम भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, देवाने वचन दिलेले नाही, आकाश सदैव निळेच राहील. देवाने वचन दिलेले नाही, आकाश सदैव निळेच राहील. आयुष्याच्या पायवाटा फुलांनी सजवलेल्याच असतील. देवाने वचन दिलेले नाही, पावसाशिवाय सूर्य, दुःखाशिवाय सुख, वेदनेशिवाय शांती, पण देवाने वचन दिलेले आहे, दिवसापुरती शक्ती, श्रमानंतर विश्रांती, पावलापुरता प्रकाश. रोज सकाळी एक नवा दिवस परमेश्वर आपल्याला देतो. त्या दिवसापुरती शक्तीही देतो, काम करून थकल्यावर विश्रांतीही देतो आणि पावलापुरता प्रकाश देतो. गरज आहे फक्त पाऊल पुढे टाकण्याची. जीवनात सर्व दिवस सारखे नसतात. कोण दिवस येईल कैसा हे सांगता येत नाही. जीवन म्हणजे काही पत्त्यांचा खेळ नाही. मनाजोगती पानं आली नाहीत म्हणून तिला डाव उधळून हातात येते ती पत्री पानं घेऊन जीवनाचा डाव जिद्दीने खेळावा लागतो. त्यासाठी मी करू शकतो, मी बनू शकतो, हा आत्मविश्वास जागवणारं शिक्षण असेल ते खरं शिक्षण.
आणि हा आत्मविश्वास जागा होत नसेल तर आपण का शिकतो, का शिकलो, हा प्रश्न पुन्हा मनामध्ये उभा राहतो. शिक्षणाचं दुसरं उद्दिष्ट आहे ध्येयनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा उभी करणारं शिक्षण हवं. ध्येयशून्य जीवन हे खरं जीवन न ठरता जीवनाचं केवळ अस्तित्व ठरतं. हे अस्तित्व म्हणजे नुसता श्वासोच्छ्वास, सॉलोमन गँडी सारखा आला आणि गेला, त्यात जीवनाची गती नाही. ध्येयामुळे जीवनात जो जिवंतपणा येतो तो त्याच्या अभावी अंधकार. विद्यापीठामध्ये एकदा NSCच्या समारोपासाठी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आले होते आणि ते म्हणाले होते की एका कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी गेलो तेव्हा मी BAच्या वर्गातल्या एका विद्यार्थ्याला उभं करून विचारलं की व्हॉट इज द एम ऑफ युअर लाईफ, तुझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. तो मुलगा म्हणाला आई आणि वडील जे ठरवतील ते. म्हणजे त्याच्या जीवनाचं ध्येय आई वडील ठरवतील, तो स्वतः नाही ठरवत. त्याच्या स्वतःच्या क्षमता, त्याच्या स्वतःच्या मर्यादा, त्याची स्वतःची आवड निवड हे त्याला काहीच कळत नाही. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तू काय ठरवलं आहेस, तो म्हणाला अजून निश्चित केलं नाही, अजून ठरवलेलं नाही, जसं बघू पुढे जसं जमेल तसं. आणि तिसऱ्या MAच्या विद्यार्थ्याला विचारलं तू कशासाठी जगतो आहेस, तुझ्या जगण्याचं प्रयोजन काय, तुझ्या जगण्याच्या पाठीमागचा हेतू काय. अहो MAच्या वर्गामध्ये असणारा विद्यार्थी म्हणतो का जगतो या प्रश्नाचं उत्तर देताना मरण येत नाही म्हणून जगतो आहे. अशा प्रकारची निराशा वृत्ती, उदासीनता जर असेल तर शिकतो कशासाठी आपण, हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. म्हणून शिकताना समोर एक गोल असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. आणि जीवनामध्ये ध्येय नसेल, ध्येयशून्य जीवन असेल तर काही उपयोगच नाही शिकून. आंग्ल कवी अल्फ्रेड टेनिसन त्याने आपल्या एका कवितेमध्ये या गोष्टीचं फार सुंदर अशा प्रकारचं असणारं दिग्दर्शन केलेलं आहे. त्या कवितेचं नाव आहे होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड. होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड. सैन्यामध्ये असणारा एक सैनिक दुश्मनांची लढता लढता धारातीर्थी पडतो. त्याचं कलेवर राष्ट्रीय झेंड्यामध्ये गुंडाळून त्याच्या घरी पाठवण्यात येतं. नुकतं 18 महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालेलं होतं आणि 4 महिन्यापूर्वी त्याला बाळ झालेलं होतं. त्या बाळाचा चेहरा सुद्धा त्यानं पाहिलेला नव्हता. त्याचं कलेवर त्याच्या घरी आणलं जातं, अंगणात ठेवलं जातं. लोकांची गर्दी होते, सगळ्यांचे कंठ दाटून आलेत, हुंदके सुरू आहेत आणि कोणीतरी त्याच्या पत्नीला बाहेर आणतं आणि त्याच्या प्रेताच्या जवळ बसून देतं. ते समोर सगळं पाहिल्यानंतर तिला वाटतं अजून हातावरची अंगावरची हळदी पूर्णपणाने सुकलेली नाही आणि हा निघून गेलेला आहे, संपलं सगळं. पुढचा सगळं आयुष्याचा वैराण वाळवंटासारखं सगळं आयुष्य पडलेलं आहे. आता काहीच राणी जगण्यासारखं. म्हणून शून्य मनस्क होते. तिचे डोळ्यातले अश्रू गोठून गेलेले आहेत, गळ्यातला हुंदका आटून गेलेला आहे, दाटून आलेला आहे. अश्रू बाहेर पडत नाही, हुंदका बाहेर पडत नाहीये. शून्य मनस्क एखाद्या मातेच्या पुतळ्यासारखी ती झालेली आहे. आणि अशा वेळेस सगळ्यांना वाटतं की तिने रडलं पाहिजे. ती रडलं नाही तर काही होऊ शकतं. कवितेतले शब्द आहेत शी मस्ट वीप ऑर शी विल डाय. तिने रडलं पाहिजे नाहीतर ती मरू शकते. म्हणून तिला रडवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात पण काही उपयोग होत नाही. शेवटी एक वृद्ध परिचारिका उठते, घरात जाते आणि पाळण्यामध्ये असलेलं तिचं 4 महिन्याचं बाळ उचलून आणते आणि तिच्या मांडीवर ठेवून देते. तरी ती निश्चल आहे. पण बाळाची हालचाल सुरू होते आणि भूक लागली असेल म्हणून बाळ जेव्हा रडतं अचानक तिचं लक्ष खाली बाळाकडे जातं. आतापर्यंत संपलं सगळं, का जगायचं, कशासाठी जगायचं, कुठले ध्येय दिसत नव्हतं. पण बाळाला पाहिल्यानंतर तिला तिचं ध्येय सापडतं आणि ती म्हणते, घळाघळा अश्रू वाहतात डोळ्यातून, ती म्हणते ओ माय स्वीट चाइल्ड आय मस्ट लिव्ह फॉर दी. मला आता याच्यासाठी जगलं पाहिजे. तिचं मूल हे तिचं ध्येय ठरतं. त्या पद्धतीने म्हणायचे तर आजच्या तरुणाला त्याच्या जीवनाचे ध्येय शिक्षणातून सापडायला हवे, तर तो तरुण या सृष्टीचे नंदनवन बनवू शकेल. म्हणून ध्येयनिष्ठा आणि जीवननिष्ठा यांची जागृती हा शिक्षणातला अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा असणारा हा भाग त्या ठिकाणी दिसतो आहे. तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे शिक्षणातून चारित्र्य निर्माण झालं पाहिजे, कॅरेक्टर बिल्डिंग. शिक्षणाने चारित्र्याची जडणघडण झाली पाहिजे. एक इंग्लिश वाक्य छानपैकी असणारा सुविचार आहे तो. ते असं म्हणतात, इफ द वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. इफ द हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. आपल्या संतांनी सुद्धा शीलम परम भूषणम असं म्हटलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलंय
की विद्येला शिलाची जोड असल्याशिवाय विद्येला मोल नाही, म्हणून शीलवान व्हा, चारित्र्यवान व्हा. एक आठवण आली म्हणून सांगतो आहे. खेड्यातली काही मंडळी मुंबई बघायला गेलेली होती. गेटवे ऑफ इंडिया वगैरे सगळं बघून झालं, फिरून आले, हुतात्मा चौकात आले आणि त्यांना मार्गदर्शन करणारा माणूस म्हणाला, समोर दिसतोय ना राजाभाई टॉवर, तिथं मुंबई विद्यापीठ आहे. आणि ती माणसं म्हणा, अच्छा अच्छा, म्हणजे आम्हाला लुटणारी माणसं जिथून बाहेर पडतात ती ही जागा आहे का? याचा अर्थ काय की शिकणाऱ्या माणसांकडनं अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल, याचं कारण विद्येला शिलाची जोड नाही. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलेलं अगदी रास्त होतं की विद्येला शिलाची जोड असली पाहिजे. म्हणून चारित्र्य निर्माण करण्यासाठी जीवनलक्षी शिक्षण हवं, लाईफ ओरिएंटेड. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे नको. महात्मा फुले यांनी सुद्धा शिक्षण आणि नोकरी यांचा संबंध तोडला पाहिजे. नोकरीसाठी शिक्षण हे योग्य नाही असा विचार मांडलेला आहे. म्हणून केवळ जॉब ओरिएंटेड एज्युकेशन नको आहे. म्हणून केवळ पिठापुरती विद्या देणारी त्या पिठापुरती विद्या देऊन चारित्र्य निर्माण करता येणार नाही. 1983 साली शिकागो येथे भरलेल्या विश्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. परिषदेत झालेल्या त्यांच्या भाषणांनी आणि ओजस्वी विचारांनी प्रभावी होऊन मार्गारेट नोबल त्यांच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, स्वामी, मला असं वाटतं तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र मला व्हावा, म्हणून माझ्याशी लग्न करा. हा प्रस्ताव त्यांनी ठेवला. विवेकानंद म्हणाले, माते, माझ्यासारखा तेजस्वी पुत्र होण्यासाठी लग्न कशाला करायला पाहिजे, मलाच पुत्र मान ना. ही चारित्र्याची उंची यातून दर्शवते. दुसरं उदाहरण सर्वांना माहिती आहे, त्या खोलात जात नाही, फक्त ओघवतं सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून पेश करण्यात जेव्हा आली, तेव्हा शिवाजी महाराजांनी तिचा यथोचित सन्मान करून, सत्कार करून तिला सन्मानानं परत पाठवण्याची घटना ही आपल्या सगळ्या बुद्धीत आहे. पण आजकाल या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं की मग शिक्षणात चारित्र्याची निर्मिती होत नसेल तर आपण शिकतो कशासाठी. सगळ्यात महत्वाचा अशा प्रकारचा असणारा भाग हा त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. या शिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये तिसरं महत्वाचं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे शिक्षणाने माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. व्यक्तिमत्वाचा विकास, सर्वांगीण विकास, शारीरिक, मानसिक, बौद्धिक असा सर्व अंगाने विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. ज्याला मराठीमध्ये आम्ही म्हणतो की मन, मस्तक आणि मनगट, ज्याला इंग्लिशमध्ये हॅड, हार्ट आणि हेड म्हणतात, हे शिक्षणाने बळकट झालं पाहिजे. म्हणून शिकताना कोठारी आयोगाचे प्रमुख कोठारी ते असं म्हणायचे, द डेस्टिनी ऑफ नेशन शेप्ड इन क्लासरूम्स. पण दुसरा एक तत्वज्ञ टॉफलर नावाचा जो आहे तो असं म्हणतो की लॉट ऑफ एज्युकेशन कुड अँड शुड टेक प्लेस आउटसाइड द क्लासरूम. म्हणजे इनसाइड द क्लासरूम ॲज वेल ॲज आउटसाइड द क्लासरूम, या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या विचारांचा समन्वय जो आहे हा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये झाला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी आळशी आणि आयत खाऊ बांडगुळे बनणार नाही. शिकूनही माणूस जर आयत खाऊ आणि बांडगुळ बनणार असेल तर शिक्षणाचा उपयोग काय हा प्रश्न पुन्हा उभा राहतो. त्या ठिकाणी मनाच्या पुष्टीसाठी प्रार्थना असते. म्हणून शाळांमध्ये प्रार्थनेनंतर शाळेची सुरुवात होते. प्रार्थनेने मन पुष्ट होते. प्रार्थना म्हणजे विशुद्ध मनाचा हुंकार. महात्मा गांधीजींची आवडती प्रार्थना, वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीड पराई जाणे रे. आणि साने गुरुजींची प्रार्थना आपल्या सर्वांना ज्ञात आहे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आणि ज्ञानेश्वरांची प्रार्थना, दुरितांचे तिबीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. सगळ्यांना सर्व काही मिळो अशा प्रकारची असणारी उच्चतम कोटीची प्रार्थना ही ज्ञानेश्वरांची होती. आणि आमचे ऋषी म्हणून म्हणायचे, सर्वत्र सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित दुःखम आपनुयात. म्हणून या सगळ्या प्रार्थना सत्यम शिवम सुंदरमचं दर्शन करतो. बौद्धिक विकासासाठी ज्यांनी आपला श्वास आणि श्वास राष्ट्राच्या उत्थानासाठी वेचला, ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं आहे, अशा व्यक्तींच्या चारित्र्याच्या व वैचारिक वाङ्मयाच्या परिशीलनाने मस्तक म्हणजे बुद्धिपुष्ट होते. म्हणून मन, मस्तक आणि मनगट हे बळकट करणारं शिक्षण हवं. हे बळकट होत नसेल तर आपण शिकलो म्हणजे काय केलं, फक्त पदवी घेतली असा त्याचा अर्थ होईल. पुढचं उद्दिष्ट जे आहे
ते म्हणजे काय की शिक्षण घेतल्यानंतर माणसाने केवळ स्वतःपुरता विचार करून उपयोग होणार नाही, आपल्या बरोबरीने समाज समजून घेतला पाहिजे, समाजातल्या तळातल्या माणसाच्या उन्नयनाचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि हे करताना जे काही आपल्याला मिळालं असेल त्यातला काही भाग आपल्यासाठी ठेवून थोडा अतिरिक्त भाग हा तळातल्या लोकांच्या उत्थानासाठी खर्च करावा. तर तो करताना कसा केला पाहिजे, तर एक संस्कृत श्लोक आहे, विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय खरस्य साधू विपरीत मेतत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. म्हणजे खलप्रवृत्तीची माणसे विद्या विवादासाठी वापरतात, धनाचा त्यांना अहंकार होतो, जगात असं काही नाही की जे आम्ही विकत घेऊ शकत नाही, बोला तुमची किंमत काय, असा मद त्यांना होतो. आणि शारीरिक शक्तीचा वापर ते दुर्बळांना धमकावण्यासाठी करतात. पण या उलट सज्जन माणसे विद्या ज्ञानासाठी, धन दानासाठी आणि शारीरिक शक्ती दुर्बळांच्या रक्षणासाठी वापरतात. विद्या धन आणि शक्ती यांचा वापर सज्जनांप्रमाणे करण्याचा संस्कार रुजविते ते खरं शिक्षण. आणि शिक्षणातून हा संस्कार निश्चितपणे रुजला पाहिजे. रुजतो का हे आपण तपासून बघितलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची अशा प्रकारची चौथी उद्दिष्ट किंवा ते म्हणजे बंधुभावाची स्थापना. तुकडोजी महाराज छान भजन आहे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, दे वरची असा दे. परमेश्वराकडे मागतात की वर द्यायचा असं तर दे, आणि भारतामध्ये बंधुभाव हा नित्य वसुदे. इंग्रजीतलं एक छान वाक्य आहे, पीपल बिकम मिझरेबल बिकॉज दे कन्स्ट्रक्ट वॉल्स इन्स्टेड ऑफ ब्रिजेस. म्हणजे माणसं दुःखी होतात कारण ते बंधुभावाचे पूल बांधण्याऐवजी भेदाभेदाच्या भिंती उभ्या करतात. म्हणून समता आणि बंधुता ही मूल्य रुजवणारं शिक्षण हवं. समता बंधुता समजावताना महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, निर्मिकाने जर एक पृथ्वी केली, वाई भार घाली सर्वत्रांचा. जे सर्वांना धारण करणारी पृथ्वी एक आहे. एक सूर्य सर्व प्रकाशास देतो, उद्योगा लावितो प्राणी मात्र. सर्वांना जागवणारा आणि दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देणारा सूर्य हा एकच आहे. देशोदेशीचा वेगळा नाही, जाती जातीचा वेगळा नाही, धर्माधर्माचा वेगळा नाही. एक चंद्र नित्य भ्रमण करतो, सर्व सुख देतो निशिदिनी. एक चंद्र नित्य भ्रमण करतो, सर्व सुख देतो निशिदिनी. आणि सर्वांसाठी एक वायू केला खास, सर्वांसाठी एक वायू केला खास, घेती श्वासोच्छ्वास प्राणी मात्र. म्हणजे सर्वांना धारण करणारी पृथ्वी एक आहे, सर्वांना ऊर्जा प्रदान करणारा सूर्य एक आहे, सर्वांना शीतलता देणारा चंद्र एक आहे, सर्वांसाठी आसमंतात वाहणारा वायू एक आहे, आणि सर्वांच्या धमन्यातून वाहणारा रक्त लालच आहे. आणि जे काही चार गट आहेत त्याच्या पलीकडे पाचवा गट दिसत नाही. आणि सर्व प्राणी मात्र मर्त्य आहे. म्हणजे जो जन्माला आलेला आहे त्याला जावं लागणार आहे, हा सृष्टीचा नियम आहे. आणि सर्वत्र मूलभूत मानवी भावना सारख्या आहेत. म्हणजे गिरीकंदरात काम करत असताना अचानक काम करता करता पोटात वेदना व्हायला लागल्या, कळा यायला लागल्या प्रसूतीच्या, आणि त्या कळा सहन केल्यानंतर बाळाचा जन्म झाल्यावर त्या आदिवासी स्त्रीला होणारा आनंद, आणि इकडे एखाद्या मोठ्या असणाऱ्या श्रीमंतांच्या उद्योजकाच्या घरामध्ये असणारी सुनबाई, ती प्रसूतीच्या वेदनाने तळमळते आहे, बाजूला सगळा नर्सेसचा डॉक्टरचा ताफा आहे. अशा वेळी तिला होणाऱ्या वेदना आणि नंतर तिला झालेला अपत्याचा आनंद, या दोघा आनंदाच्या प्रतवारीमध्ये आपल्याला कुठलाही फरक करता येणार नाही. म्हणजे आनंदाची मूलभूत भावना ही जगभर सारखी आहे, तसं दुःखाची भावना मूलभूत जी आहे ती पण सारखी आहे. म्हणजे भुजला जो काही भूकंप झाला त्यावेळी ज्या लोकांचे नातेवाईक गेले त्यांचा आक्रोश, आणि 9/11ची घटना अमेरिकेत ज्यावेळेला घडली त्यावेळेला ज्यांचे नातेवाईक गेले त्यांचा होणारा आक्रोश, या दोघांच्या मध्ये तुम्हाला काय असा फरक करता येणार आहे. म्हणून दोन्ही सारखे आहेत. म्हणजे मूलभूत मानवी भावना सारख्या आहेत. म्हणजे माणूस इथून तिथून सारखाच आहे. आणि म्हणून निसर्गता माणूस सारखा आहे. आणि माणसा माणसातील भाषाभेद, धर्मभेद, जातीभेद, वर्णभेद आणि प्रांतभेद हे माणसाने निर्माण केलेले आहेत, हे नैसर्गिक नाहीत. म्हणून मानव तितुका एकच आहे, उच्च न कोणी नीच न कोणी, हाच आमुचा धर्म खरोखर, हीच आमुची शाश्वत वाणी. म्हणून ही समता बंधुत्वाचे शिकवण देतं ते खरं शिक्षण. शिक्षण घेताना ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा
आणि त्यांची प्राप्ती होईपर्यंत स्वस्थ बसू नका. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोध. ही सगळी उद्दिष्टे आपल्यासमोर मांडताना ती संधी मला जी काही विद्यापीठाने आणि श्री पाटील महाविद्यालयाने करून दिली त्याबद्दल या दोन्ही संस्थांचा मी अत्यंतिक मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद आवासाहेब. चव्हाण सर. हा सर. हा, सगळ्यांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे एक राऊंड गेलो होतो माझ्याकडनं. आज 26 नोव्हेंबर असल्या कारणास्तव सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. हो, आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस या निमित्ताने संयोजन समितीच्या वतीनेही आपणा सर्वांना संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आबासाहेबांनी अत्यंत चपलक शब्दांमध्ये अत्यंत ओजस्वी वाणीने शिकायचं कशासाठी या विषयावर उद्बोधक असं आपलं विवेचन केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी अनेक प्रासंगिक असे उदाहरणं दिलेली आहेत आणि या उदाहरणातून शिकायचं कशासाठी हा विषय अतिशय ओजस्वी पद्धतीने फुलवला आहे. संयोजन समितीच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या सर्वांच्या वतीने मी आदरणीय आबासाहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षीय मनोगतासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब डॉक्टर आर आयरे सर यांना पाचारण करतो. आदरणीय दादा. हा, नमस्कार सर्वांना. संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यापीठाच्या महात्मा फुले व्याख्यानमाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिकायचं कशासाठी या कार्यक्रमासाठी ऑनलाईन जॉईन झालेले सर्व सहकारी मित्र, विद्यापीठाचे मान्य संचालक डॉक्टर सचिनजी नांद्रे, आजचे व्याख्याते आदरणीय प्राध्यापक आबासाहेब LG सोनवणे, संयोजक डॉक्टर चव्हाण, डॉक्टर राठोड, संयोजन समिती आणि सर्व विद्यार्थी आणि सर्व मित्र. प्रथमतः मी विद्यापीठाचे कुलगुरू मान्य डॉक्टर माहेश्वरी, मान्य कुलगुरू डॉक्टर इंगळे सर आणि संचालक डॉक्टर सचिन नांद्रे यांचं आभार मानतो की आमच्या महाविद्यालयाला महात्मा फुले व्याख्यानमालेच्या अंतर्गत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे आदरणीय प्राध्यापक LG सोनवणे यांनी शिकायचं कशासाठी या विषयीचं विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे. शिक्षण थोडस पोटार्थी होत आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येत आहे. प्रत्येक जण नोकरीसाठी शिकतो, पण शिकण्यामागचा उद्देश खऱ्या अर्थानं माणसाचा आत्मविश्वास जागृत होणं, त्याने काहीतरी असं ध्येय संपादन करणं आणि चारित्र्य निर्माणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शिक्षण घेतलं पाहिजे असं खास करून नेहमी प्राध्यापक LG सोनवणे आणि सारे विचारवंत आपल्याला सांगत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं खऱ्या अर्थानं शिक्षण घेणं गरजेचं आहे. नवीन शैक्षणिक धोरण आता येऊ घातलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व संकल्पना आहेत की शिक्षणामध्ये स्किल बेस्ड शिक्षण आपल्याला जास्तीत जास्त कसं आणता येईल आणि त्या स्किल बेस्ड शिक्षण घेऊन आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था तर होणारच आहे, पण त्याच्याबरोबरच आपलं
चारित्र्य संपन्न कसं होईल आणि आपला सर्वांगीण विकास कसा होईल याचा प्रामुख्याने समावेश नवीन शैक्षणिक धोरणामध्येही आपल्याला दिसून येतो. मी या सर्व संयोजन समितीचं अभिनंदन करेन की आम्हाला डॉक्टर सचिन नांद्रे सरांनी सूचना दिल्या होत्या की आपल्याला महात्मा फुले व्याख्यानमालेअंतर्गत दोन विषय आपल्याला दिलेले होते, समाजसेवेविषयीचा आणि शिक्षणाविषयीचा. आणि त्याच्यात शिकायचं कशासाठी हा एक महत्वाचा विषय आदरणीय प्राध्यापक LG सोनवणे यांनी आम्हाला दिला. आणि त्या विषयावर खऱ्या अर्थानं मंथन जे आहे तर ते आपल्याला ऐकायला मिळालं. आबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ते खूप विचारवंत आहेत आणि त्यांच्या विचाराच्या अनुषंगानं ते वेगवेगळे विषयांची मांडणी करत असतात आणि आजच्या या विषयाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आहे. पुनश्च एकदा मी डॉक्टर सचिन नांद्रेंचे आभार मानेन की आम्हाला अशा पद्धतीचं व्याख्यान आयोजित करण्याची संधी आपण दिली. परीक्षेचा कालावधी जरी असला तरी सुद्धा आपण हे व्याख्यान युट्यूबवर लाईव्ह केलेलं आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून कायमस्वरूपी आपलं एक छान व्याख्यान विद्यापीठाच्या आणि आपल्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं ऑनलाईन राहील या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे. पुनश्च एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आबासाहेब. आजचा हा जो विद्यापीठाने आयोजित केलेला कार्यक्रम, ज्यामध्ये शिकायचं कशासाठी या विषयावर आपण व्याख्यान ऐकलेलं आहे, या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषण देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RR अहिरे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. आणि आता कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन, त्याकडे मी वळतो. ह्या व्याख्यानमालेमध्ये जे आपल्याला पूर्ण सहकार्य करण्याचं काम केलंय आणि यथोचित अशा प्रकारे विषय निवडून दिलेले आहेत, त्याकरिता मी डॉक्टर सचिन नांद्रे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारची संधी महाविद्यालयाला आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कक्षाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच त्यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले आणि सर्वांना आज 26 नोव्हेंबर दिनी यांनी या कार्यक्रमामध्ये आपल्याला शिकायचं कशासाठी या विषयावर मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिला आपल्याला भविष्यामध्ये हाताळता येईल आणि शिक्षण कशासाठी महत्वाचं राहील ते सगळं आपल्याला समजावून सांगितलं. या सगळ्या विषयामध्ये आपल्याला एक यथोचित अशा प्रकारचं व्याख्यान ऐकायला मिळालं. अशा प्रकारच्या वक्त्यांचं मी पुनश्च एकदा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर RR अहिरे सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी कार्यक्रमामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरवण्याचं आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं आणि पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. त्यांच्याच आधाराने आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतो, म्हणून त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील सर यांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला आणि सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करत राहिले, त्याकरिता मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक IUPAC कोऑर्डिनेटर डॉक्टर DS चव्हाण सर यांनी कार्यक्रमाचा भार पूर्णतः आपल्यावर घेऊन कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सगळ्या प्रकारे मदत केली, करिता त्यांचे सुद्धा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या संयोजन समितीमधले डॉक्टर दीपक नगराळे सर यांनी सर्व प्रकारच्या टेक्निकल बाबी सांभाळल्या, म्हणून त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच डॉक्टर हसीन तळवी, डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ज्योती वाकोडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्र मगर, सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, माझे सर्व विद्यार्थी आणि या कार्यक्रमाला जे ऑनलाईन
पद्धतीने उपस्थित होते त्या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.